नाही 26 क्रिकेटचा महासंग्राम आपण मैदानाच्या आत अनुभवतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेलेत त्यांचं सुद्धा करतोय पुन्हा एकदा पुनच्छ हार्दिक स्वागत. पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं सकाळच्या सत्रापासून नितीन शर्मा सर आणि रुपेश मेस्त्री सर आपल्याला पाहायला मिळालेत. अति चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून अजूनपर्यंत या स्पर्धेकरता राहिल्याही. नक्कीच पंच म्हटल्यावर एक अविभाज्य घटक आहे क्रिकेटच्या पटलावरील. संपूर्ण मैदानाचा ताबा सुसज्ज कसा राहील, कसा कंट्रोल मध्ये राहील याकडे जातीने दखल घेतलं जातं आणि ती जबाबदारी अक्षरशः आमच्या पंचांनी लिलया पार पाडली यात शंका नाहीये. आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेनं. एका बाजूला देवेंद्र आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आत आपण दाखल होताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जश पाटील सज्ज होत आहेत. 5 षटकांचा सामना. पहिलं षटक जर पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले, फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. मैदानाचा जर पाहिला आढावा घेतला जवळजवळ नक्कीच आपण जर पाहिलं तर नाश्त्याची व्यवस्था आपण जर पाहिलं तर निळकंठ भोईर यांची शॉपी आहे. तिथे स्वखर्चाने आपण अंडा पाव, बॉईल पाव, चिकन फ्राय असे विविध व्हरायटीज आपण तिकडे आस्वाद घेऊ शकता स्वखर्चीने. चला मॅच क्रमांक 5 सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आत सुरू होते. सामन्याला सुरुवात होते. यश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. देवेंद्र आणि मनीष ओव्हर पिच डिलिव्हरी होती. या चेंडूला खोदून काढलंय. अलॉंग द ग्राउंड हा चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं पहिली धाव इथे मात्र अर्जित केली जाते आणि ज्यावेळेला फलंदाज पहिल्या चेंडूला सामोरे जाताना स्ट्राईक रोटेट करतात त्यावेळेला मात्र एक वेगळाच आत्मविश्वास उंचावला जातो. दबाव असतो इनिंगला सुरुवात करण्याची, तो दबाव मात्र सारला जातो आणि त्यामुळेच मात्र थोडासा एक अनुभव घेऊन तो आत्मविश्वास घेऊन पुढच्या खेळाला सुरुवात होते. आणि तसंच काय ते पाहायला मिळालंय ते म्हणजे घोडबंदरच्या वतीनं आणि एकंदरीत बॅटर मनीषच्या वतीनं. थोडंसं जर पाहिलं पद्धत आली तर चुकलं जात आहे. रनअप मध्ये चूक झाल्या कारणानं शेवटच्या क्षणी ते मात्र पुन्हा थांबता येतं ते म्हणजेच यश. आणि पुन्हा एकदा मार्गस्थ होतात आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. जर का पाहिलं तर स्विंग केलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. थोडी चूक केली होती चेंडू हाताळताना. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती. जवळजवळ बॉडी लाईनच्या जवळपास हा चेंडू हाताळला काढल्यानं स्वतः सफल झाले एक देवेंद्र आणि चेंडूला टोळावून दिलाय ते म्हणजेच ऑन साइडला लॉंग लेग झोन मध्ये 4 धावा करता. आता जर का पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप अवांतर धाव्या नाहीये. धावा पदार्थात जाऊन पोचतायत 6 या आकड्यावर. पुन्हा एकदा जस्ट सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. तसं का पाहिलं मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उत्सुक आहेत आणि मात्र करणं नाही कुठली चूक. इथे मात्र हादरा बसतोय घोडबंदर संघाला. पहिला विकेटचं पतन. बॅक टू डग आउट.
बॅटर मैदानाच्या आत दाखल होत आहेत. बॅटर क्रमांक 3 विनीत येत आहेत मैदानाच्या आत. यावेळेला जर पाहिलं तर चेंडूवर लक्ष घेतलं तर अतिशय योग्य रीतीने टप पडल्यानंतर अतिशय अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला आणि चेंडू जर पाहिलं तर बॉडी लाईनला असल्या कारणाने स्ट्रोक थोडासा ऍडजस्ट करावा लागला, पण बॅटच्या टॉप एंडला चेंडू लागल्या कारणाने जास्त चेंडू हवेत राहिला आणि झेलची संधी निर्माण झाली होती आणि झेलला कन्वर्ट केले अतिशय योग्य रीतीनं तिथे हितेनं. पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहेत गोलंदाज जश पाटील. आता जर का पाहिलं तर पुन्हा एकदा फटका बसलाय बॅक टू बॅक विकेटचा पतन. लागोपाठ विकेटचं पतन होतंय आणि अशा रीतीनं जश पाटील आता मात्र हॅट्रिकची संधी उपलब्ध झालेली आहे. या मालिकेतील आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक साध्य करता येईल का? कारण की अजूनपर्यंत जर पाहिलं जवळपास 2 वेळा अशी संधी निर्माण झाली होती, पण ती 2 वेळा हॅट्रिकची संधी हुकली गेले. पण आता मात्र जश पाटीलकडे ती क्षमता आहे तिसऱ्या विकेटला प्राप्त करण्याची. पण आता मात्र कशा रीतीनं पुढील फलंदाज जर पाहिलं तर बॅटर दर्पण सामोरे जातील हे मात्र महत्वपूर्ण असणार आहे. हॅट्रिक बॉल कशा रीतीनं सामोरे जातील दर्पण. पहिले षटक मार्गस्थ आहे. सेमीफायनल नंबर 1 चा हा सामना आपण पाहतोय. मुद्दा स्पोर्ट्स स्पर्धा आयोजित आगरी कोळी युवा चषक 2026 चा हा महासंग्राम. डावपुरा फलंदाज आल्या कारणाने थोडासा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय, पण एकंदरीत जर पाहिला गेलं वातावरणाचा आढावा जर घेतला, हवेचा आढावा घेतला तर नक्कीच थोडस डिसएडव्हान्टेज असणार आहे ते म्हणजे डावपुरा फलंदाजाकरिता. पण पाहूया कशा रीतीने सामोरे जातील. हलक्या हाताने चेस्काचा प्रयत्न होता, रनआउटची संधी उपलब्ध झाले, पण तिकडे पंच स्तब्ध आहेत, दर्शवतायत की खेळाडू अजूनही क्रीज यार्ड मध्ये आहे. आणि मात्र अशा रीतीनं जर का पाहिलं तर हा 5व्या चेंडूचा खेळ संपन्न होतोय. धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 6 या आकड्यावर. एक चौकार जरी आला असला तरी त्यानंतर मात्र अतिशय योग्य रीतीनं चांगला कमबॅक केलाय ते म्हणजे जश पाटीलनं. आता जर का पाहिलं तर कट केलाय, एक्स्ट्रा कट प्राप्त झालाय. चेंडू ट्रम्प लाईनच्या बाहेरून ट्रॅव्हल होतोय, व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावा इथे मात्र प्राप्त होत आहेत व्हाईटच्या स्वरूपानं. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 7 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र बॅकफुटला जाऊन कटकाचा प्रयत्न होता, चेंडू हातात खेळला गेला आहे, पण मात्र एक धाव इथे अर्जित केली जाते योग्य रीतीनं. थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते की काय, पण त्याच दरम्यान षटक क्रमांक पहिले संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर घोडबंदरचा संघ जर पाहिला 1 गडीच्या मोबदल्यात जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 8 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यात 8 धावा म्हणजे याचा अर्थ असं आपण सांगू शकतो की अतिशय योग्य रीतीनं गोलंदाजी राहिली ती म्हणजे जजच्या माध्यमातून जी जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली होती. पॉवर प्लेच्या ओव्हरामध्ये कमीत कमीत धावा खर्च करणं, ती कामगिरी मात्र योग्य रीतीनं अतिशय पार पाडले ती म्हणजेच जश पाटीलनं. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आत सुरू होतोय. करण म्हात्रे येतात गोलंदाजी मार्कवर.
आता जर का पहिला ऑन साइड लागल्याचा प्रयत्न होता, पण मात्र चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरं षटक मार्गस्थ आहे करणच्या रूपानं. राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज दर्पण करिता. आता जर का पाहिलं अतिशय योग्य रीतीने फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय कॉर्नर झोन मध्ये. वन बाउंड सीमारेषा पार येईल चौकार. जर का पाहिलं थोडी चूक केली कारण की षटक चेंडू हाताळल्यानंतर थोडासा रूम क्रिएट झाला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र दर्पण घेतलाय. 2 चेंडू निर्धाव सामोरे गेल्यानंतर. आता जर का पाहिलं तर शफल झाल्या कारणाने कदाचित हा वाईट डिनाय केला गेलाय की काय. जर का पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पण कुठलाही संपर्क होत नाहीये. अतिशय योग्य रीतीनं षटकाची हाताळणी त्या चौकारानंतर करणच्या मार्फत पाहायला मिळतंय. धावफलक जर पाहिला 12 धावा 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाल्यानंतर. मनीष आणि दर्पण ही जोडी मैदानाची आता आपण पाहतोय. मनीषला जर पाहिलं 6 चेंडूला सामोरे जाताना 5 धावा केल्या एक चौकारांशी. आता जर का पाहिलं तर पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अवांतर धाव. अवांतर धावण्या धावसंख्येत बड धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या आकड्यावर. आता जर का पाहिलं तर पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. कुठंतरी फुटवर्कचा अभाव. सिलेक्शन ऑफ शॉट दोन्ही चुकतायत आणि त्यामुळे मात्र अक्षरशः जागेवर रोखलं जात आहे ते म्हणजे गोलंदाज करणच्या माध्यमातून. पुढे सरसन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड गली रिजन मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावानं धाव फलक जाऊन पोहोचतोय 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 14 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. अतिशय चांगलं षटक पुन्हा एकदा हाताळलं गेलंय ते म्हणजेच करणच्या मार्फत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या सुरू होतंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे जश पाटील. सांघिक तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मार्गस्थ होताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा ट्रम्प लाईनच्या बाहेर पंच दर्शवतायत वाईटचा इशारा. अवंतर धाव. हलका चेंडूला खेळून काढले. एक धाव इथे मात्र अजित केली जाते. ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय.
जर का पाहिलं अभाव जाणवतोय कोऑर्डिनेशन मध्ये. कदाचित जर नीट लक्ष घातलं असं कदाचित या 2 च्या 3 धावांमध्ये कन्व्हर्जन झालं असतं, पण मात्र तो तालमेल कुठेतरी बिघडला दिसतो या दोन बॅटर्स दरम्यान. ती मानसिकता कुठेतरी रन घेण्याची दिसत नाहीये. हलका त्याने चेंडूला खेळून काढले ऑन साइडला. एकच धावे समाधान मानावं लागतंय. एका धावानं स्कोर कार्ड पुढे सरसावला जातोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 18 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. जश पाटील अति चांगली गोलंदाजीचं पृथक्करण त्यांच्या मार्फत अजूनपर्यंत पाहायला मिळालंय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मुळे नक्कीच वारंवार बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. आता मात्र प्रहार केला गेलाय, हल्ला चढवलाय, पण मात्र निव्वळ क्षेत्ररक्षक ऑन साइडला निवडला गेलाय. तिसरा विकेटचं पतन घोडबंदर बॉईज संघाला. धावसंख्या 18 असताना डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आत केतन दाखल होत आहेत. आडव्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय, ऑन साइडला टर्न केलाय. थोडंसं डिफ्लेक्शन पाहायला मिळालंय आणि त्या डिफ्लेक्शन मुळेच 2 धावा लगेच कन्वर्ट केल्या गेल्या आहेत 2 बॅटर्स दरम्यान. ते चांगल्या रीतीने तालमेल, यस नो आणि वेटचा जो कॉल असतो तो मैदानाच्या आत खूप महत्वाचा असतो रनिंग बिटवीन द विकेट करताना. त्याचप्रमाणे झेल टिपताना द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली मैदानाच्या आत. चेंडूवर पूर्णपणे झोकून जायचं की डिफेंड करायचं, ही मनस्थितीमध्ये हा ना करता करता शेवटच्या क्षणी चेंडू जर पाहिला तर मिस होतोय, निर्धाव येतोय चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. शफल झालेत, पुल केलाय ऑन साइडला. फाईन लेग झोन मध्ये जर का पाहिलं एकच धाव. या एका धावानं षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय घोडबंदर संघाचा. प्रथमतः फलंदाजी करताना 3 गडीच्या मोबदल्यात 21 धावा. षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज होत आहेत प्रिन्स म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट न केतन करिता. जर का पाहिलं चेंडूला हुक करायचा प्रयत्न होता, फटका फसलाय, पण मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा फसलाय. झेलची संधी होती, पण शेवटच्या क्षणी हा झेल इथे जर का पाहिलं रतीला दान केला जातोय. योग्य रीतीने चेंडूवर आले सुद्धा होते, पण मात्र शेवटच्या क्षणी हा झेल सुटला जातोय.
तो तर मात्र जर का पाहिलं एक धावा पूर्ण केल्या जात आहेत, एका धावानं धावफलक जाऊन पुढे सरसावत होते म्हणजे 22 या आकड्यावर. या उर्वरित 11 चेंडूंमध्ये अक्षरशः जवळपास जर का पाहिलं 4 फटके मोठी जर आले तर एक चांगल्या स्कोर कार्डच्या दिशेनं वळता येईल, पण त्याच दरम्यान जर का पाहिलं तर एक चौटी धाव घ्यायचा प्रयत्न होता. ते जर का पाहिलं केतनच्या विकेटला टार्गेट केलं गेलं होतं, पण मात्र सुखरूपपणे क्रीजमध्ये दाखल होत आहेत. जर का पाहिलं शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी आहे, फटका फसलाय. या शेवटच्या क्षणी ते मात्र चुकतायत. इथे जर का पाहिलं चेंडू अक्षरशः चुकीचा होता, पण त्या चुकीच्या चेंडूला योग्य रीतीनं फटकेबाजी करता आले नाहीये, ती म्हणजे बॅटर चेतनला. कारण की जवळपास जर पाहिलं हाफ ट्रॅकर होता ज्यामध्ये वेग नव्हता, दिशा नव्हती, पण त्या चेंडूला टोलवताना योग्य रीतीनं तो स्ट्रोक एक्झिट करता आला नाही. आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, फटका फसलाय. आपण या गडीला मात्र होते चूक, निव्वळ क्षेत्ररक्षक निवडला जातोय, कारण तिने करणार नाही कुठली चूक. विकेट नंबर 4 डाऊन. न्यू बॅटर मैदानाच्या दाखल होत आहे जयेश. आता जर का पाहिलं त्रिफळा इथे उद्ध्वस्त केला जातोय. जयेशला आल्या आल्या मात्र तंबूत परतावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आत यश दाखल होत आहेत. बागपुटात जाऊन कट केला जातोय चेंडूवर. रमेश आहे तिकडे कलेक्शन करून फेकी करतायत, तर मात्र एक धाव आणि एका धाव्यानं जर का पाहिलं षटक क्रमांक 4 संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत 5 गडीच्या मोबदल्यात. जवळजवळ अक्षरशः जर का पाहिलं बांधून ठेवलंय ते म्हणजेच घोडबंदर बॉईजच्या संघांच्या फलंदाजांना. आपल्या अपेक्षेरित्या गोलंदाजी मैदानाच्या सुरू आहे. थोडस क्षेत्ररक्षण जर का पाहिलं त्याच रीतीने राहिले दर्जेदार, काही जर क्षण वगळले तर, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि कशा रीतीने आता या षटकात फटकेबाजी केली जाईल हे महत्वपूर्ण असणार आहे. इथून जर जर या षटकात जवळपास 2 मोठे फटके जर आले तर 40 धाव्याच्या घरात जवळपास पोहोचता येईल, ते म्हणजेच घोडबंदर बॉईज संघाला. पण ते 2 मोठे फटके खेळणार कोण? हितेश मात्रे तर गोलंदाजी मार्कवर प्रयत्न केला गेलाय. इथे जर का पाहिलं तर कन्व्हिन्सिंग स्ट्रोक येत नाहीये बॅट मधून, फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाव्याने मात्र स्ट्राईक रोटेट होतोय.
जर का पाहिलं मिस टाइम स्ट्रोक आहे, फटका हवेत खेळला गेलाय. इथे मात्र अप्रतिम झेल टिपला गेला प्रिन्सच्या मार्फत. थँक्यू. अर्पण न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होत आहेत. बॅटर क्रमांक 8 म्हणजे तब्बल 6 गडी गारद केलेत. ते म्हणजेच चिंचबॉन्ड राईस संघानं अति चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अक्षरशः जर का पाहिलं आपलं जाळं ज्या प्रकारे विसावून ठेवलं तर त्या प्रकारे त्या जाळ्यात मात्र अडकला गेलाय तो म्हणजेच एकंदरीत घोडबंदर बॉईजचा संघ. त्याच दरम्यान जर का पाहिलं अजून एक विकेटचं पतन होतंय. आत तंबूच्या आसराला आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आत शैलेश येत आहेत. आता जर पाहिलं चांगला फटका एक्झिट केलाय वन बाउंडच्या स्वरूपात. इथे चांगल्या रीतीनं चेंडूला इकडे मात्र फील्ड केलं जात आहे प्रिन्सच्या माध्यमातून. अतिशय योग्य रीतीनं बाउंड जज केला. शेवटच्या क्षणी जर पाहिलं प्रिन्सला कळालं होतं की आपण झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि मात्र योग्य रीतीनं तिथे मात्र जम्प केली आणि चेंडूला मात्र अडवलंय. आता जर का पाहिलं तर त्रिफळा त्याच दरम्यान उद्ध्वस्त केला जातोय. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आत देवेंद्र. स्विंग अँड अ मिस. अशा रीतीने जर का पाहिलं षटक क्रमांक 5 संपते. इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलक जर पाहिला फक्त आणि फक्त 28 धावा आणि 29 धावांचं एक माफक लक्ष समोर ठेवलंय. ते म्हणजेच घोडबंदर बॉईज संघानं चिंचबॉन्ड राई या संघासमोर. आणि ज्या रीतीनं परफॉर्मन्स राहिला एकंदरीत या हंगामात या आगरी कोळी युवा चषकात चिंचबॉन्ड राई नक्कीच या धाव्याचा पाठलाग योग्य रीतीनं करेल यात तर शंका नाहीये. कारण की एकंदरीत फलंदाजी फळी जर पाहिली तर भले मोठे फलंदाज आहेत चिंचबॉन्ड राईच्या वतीनं. पण आता मात्र या 28-29 धावा कशा रीतीनं रोखल्या जातील त्याकरता कुठले डावपीस आखले जातील घोडबंदर बॉईजच्या माध्यमातून हे मात्र महत्वाचं असणार आहे. संघाचे कर्णधार नाणेबीच्या कॉलसाठी यायचे नवघर आणि मोरवा.
फ्री चैट करिए। उज्ज्वलजी मात्र यांना विनंती आहे आपल्या हस्ते नाणेफीचा कॉल करून घ्यायचे. चला बोलूया. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 1 जेम्स बॉन्ड राई आणि घोडबंदर बॉईज घोडबंदर या दोन संघादरम्यान 5 षटकांमध्ये फक्त माफक 29 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं, ते म्हणजे घोडबंदर बॉईज या संघामार्फत. आणि या 29 धावेचा पाठलाग करण्याकरता सलामीचे फलंदाज एका बाजूला जर पाहिलं गेलं तर हितेन आणि जश पाटील. नाणबीचा कॉल केला जातोय तिथे पाहिला गेलं तर आर के मोरवा आणि नवघर नवघरचे कर्णधार नाणबीच्या कॉलसाठी यायचे. नवघर जय शेतात गोलंदाजी मार्कवर पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. जश पाटील स्ट्राईक घेताना मागच्या सामन्यात इतकी चांगली साजेशी कामगिरी झाली नव्हती जशच्या माध्यमातून, पण आता मात्र सुवर्ण संधी आहे. आता जर का पाहिलं तर सुरेख चेंडू, या चेंडूवर जर पाहिलं ती चांगलं लूप पाहायला मिळालं, एक लॅटरल मुवमेंट हवेत पाहायला मिळाली जयशच्या माध्यमातून. योग्य चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता जर का पाहिलं तर फटका फसलाय की काय, पण नाही, चेंडू जाईल सीमा रेषा पार. 1 बाउन्स चौकार. थँक्यू डीजे. अतिशय योग्य रीतीने फटका एक्झिक्यूट केलाय जशच्या माध्यमातून. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला होता, अवे फ्रॉम द बॉडी टेम्पचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज लागते. चेंडू जर का पाहिला इनर एज लागल्यानंतर पायाला ब्रश होतोय. निर्धाव चेंडू. अति चांगला बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हरेजन झोन मध्ये. या 3 धावांना स्कोर कार्ड पुढे सरसावतोय 7 या आकड्यावर. आता जर का पाहिलं सुरेख चेंडू, अफलातून चेंडू, या चेंडूला मात्र सडेतून उत्तर नव्हतं हिरेनकडं. फटका फसलाय. चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क होता. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाला धावा जाऊन पोहोचताय, त्या म्हणजेच बिनबाद 7 धावा. नाणेफीचा कॉल करून घ्यायचा नवघर, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल अशी मात्र ताकीद दिली जाते आयोजकांमार्फत. थँक्यू. या षटकाच्या समाप्ती अखेरीस जर नाणेफेकीचा कॉल झाला नाही तर आपल्याला धावेची पेनल्टी लगावण्यात येईल.
या गोष्टीकडे लक्ष घालायचं आहे ते म्हणजेच नवघर या संघाला. आता जर का पाहिलं तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इनटू द फेन्स, मॅक्सिमम 6. अफलातून स्ट्राइक, अति चांगला हँड आय कोऑर्डिनेशन, बॉटम हँडचा परिपूर्ण वापर, लॉफ्ट केलं गेलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावे करिता. या 6 धावेने धावफलक पुढे सरसावतय, धावसंख्या वधारतय, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावर. शॉट ऑफ प्लेन डिलिव्हरी आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, स्वतः गोलंदाज झेल खाली आणि मात्र अतिशय योग्य रीतीनं हा झेल टिपलाय आणि खेळ संपवलाय. बॅटर जजचा बॅक टू डगआउट. धावसंख्या 13 असताना पहिला हादरा. फटका जर पाहिलं तर एक्झिट करताना फसला गेलाय आणि चांगला झेल टिपलाय स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज विनीतनं. न्यू बॅटर मैदानाची आत बॅटर क्रमांक 3 हितेश म्हात्रे. पुन्हा विनीत सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट न हितेश करिता. प्रथम स्ट्राईक घेतली या इनिंग मध्ये. आता जर का पाहिले चेंडू ट्रॅव्हल होते डाऊन द लेग साइड, अवांतर धाव, वाईटचा इशारा पंचांमार्फत. धावफलक जर पहिला जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 1 4 14, 14 धावा. 29 धावेचा पाठलाग करताना 1.2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. आता जर का पाहिलं तर हलक्या हाताने बॅक टू द बॉल खेळून काढला होता, रिस्क होती पण त्या रिस्कला मात्र कन्वर्ट केलं एक चांगल्या रन्स मध्ये, सिंगल मध्ये. लांडवेचा कॉल होतोय तिथे जर पाहिला गेलं तर टॉस का बॉक्स मध्ये सेमीफिनाले नंबर 2 एका बाजूला आर के मोरवा आणि नवघर या दोन संघादरम्यान. वेस्ट टाइम स्ट्रोक आहे, फटका फसलाय. जयेश आले होते झेल खाली पण मात्र शेवटच्या क्षणी हा झेल इथे धरतीला दान केला जातोय. इथे मात्र नवघर संघ नाणेफीचा कॉल जिंकलाय. आता मात्र हाफ ट्रॅकरला डिस्पॅच केलंय ऑन साइडला, स्क्वेअर लेग सीमारेषा पार 6. धावफलक 22 धावा. आता जर का पाहिलं बॅटची एज लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय डी झोन मध्ये घोषांकित क्षेत्रात, 1 धावा. या एका धावाने षटक क्रमांक जर पाहिलं दुसरं संपतोय. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीत 29 धावेचा पाठलाग करताना धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 23 या आकड्यावर. आता फक्त 6 धावेची गरज, उर्वरित चेंडू 18.
जय सज्ज होता गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फटक्याला एक्झिक्यूट केलं, लॉफ्ट केलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल चौकार. थँक्यू. इथे जर का पाहिलं तर हाफ ट्रॅकर जरूर होता, पण मात्र फटका जर पाहिला अगोदर स्ट्रोक कंप्लीट केला जातोय आणि त्याच दरम्यान जर पाहिलं बॅटची इनर एज लागते, एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते. आता फक्त आणि फक्त एक धावेची गरज. अक्षरशः चांगला खेळ येते, मात्र जर का पाहिलं जेम्स बॉन्ड राईस संघाच्या वतीनं पाहायला मिळालाय. चेंडू जर का पाहिलं डाऊन द लेग साइड, आपण तर धाव्याने इथे मात्र विजय संपादन केलं जाते. जेम्स बॉन्ड राईस दाखल होतोय फायनल मध्ये. नक्कीच आपण लाईव्ह टेलिकास्ट माध्यमातून पाहू शकतो की प्रेक्षक अक्षरशः झाडांवर चढून बसून आरामात सामन्याचा लुप्त आणि आनंद घेत आहेत. दोन प्रेक्षक आहेत. आपण जर का पाहिले चांगला कॅमेरा वर्क एकंदरीत आमच्या डिका स्पोर्टच्या माध्यमातून. बघा क्रिकेटचं वेळ किती आहे, एवढा वेळ की डायरेक्ट झाडावर चढून माणसं सामन्याचा आस्वाद घेत आहेत. चला वळूया मॅचच्या दिशेनं. तर मात्र आपण जर का पाहिलं मागच्या सामन्यातील हिरो ज्यानं गोलंदाजी करताना अक्षरशः धूळ चारली फलंदाजांना, षटक हाताळलं ते म्हणजे 1 धावा खर्च केल्या, 2 आणि गडी प्राप्त केले ते म्हणजेच 3. तो ठरलाय मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, नन अदर दॅन हितेश म्हात्रे. चला हितेश म्हात्रे यांना विनंती आहे आपण मंचावर यायचे. प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि जर्सी प्रदान केली जाईल आयोजकाच्या वतीनं. हितेश म्हात्रे विनंती आहे आपण मंचावर यायचे. प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रज्वलजी म्हात्रे दादा यांच्या मार्फत प्रदान केली जाते.
ते चांगली गोलंदाजी राहिले आणि त्या गोलंदाजीमुळेच कुठेतरी धावसंख्या घोडबंदर बॉईज संघाची जर पाहिली कुंठित राहिली. स्टॅट जर पाहिले तर एक षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स प्राप्त केले त्यांनी. त्यामुळे ठरलाय या मागच्या मधील सामनावीर. वळूया सेमीफिनाले नंबर 2. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. 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 पवार गुरसी वाला गावा गावात नावाला आला. थँक्यू डीजे. सामना क्रमांक 6 आजच्या दिवसातील सेमीफिनाले नंबर 2. एका बाजूला जर पाहिलं दत्तगुरु नवघर आणि आर के मोरवा या 2 संघादरम्यान. दत्तगुरु नवघर आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. आहे का? ओके. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर दत्तगुरु नवघर संघानं जर का पाहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, मदत केलंय ते म्हणजेच आर के मोरवा या संघाला फलंदाजी करिता. आघाडीचे फलंदाज जर पाहिलं पार्थ पाटील आणि हरीश पाटील ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनी येत आहेत. पाच षटकाचा सामना. पहिलं षटक जर का पाहिलं मेंडेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर इनफिल्ड मध्ये जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक लॉंग ऑन ला आणि एक डीप विकेट ला पाहतोय.